श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण करताना अत्यंत सात्विकता आणि कडक नियम पाळावे लागतात. ब्रह्मचर्याचा अभाव, अभक्ष, तामसी भोजन, अस्वच्छता, पारायणातील सातत्य तुटणे किंवा अहंकारी वृत्तीने वाचन करणे या प्रमुख चुका मानल्या जातात. या चुका टाळण्यासाठी जमिनीवर झोपणे, उपवास करणे किंवा एकमुक्त राहणे आणि मन शांत ठेवणे आवश्यक आहे. आज मी तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत याबद्दल माहिती सांगणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पारायण करताना टाळण्याच्या प्रमुख चुका आणि नियम. खाण्यापिण्याचे नियम. पारायण कालावधीत मांसाहार, मद्यपान, लसूण, कांदा वर्ज्य करावा. सात्विक आणि साधे अन्न ग्रहण करावे. ब्रह्मचर्य. सप्तक म्हणजे 7 दिवस दरम्यान ब्रह्मचर्याचे पालन करणे अनिवार्य आहे. पवित्रता. दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे, शक्यतो सुती कपडे परिधान करूनच वाचन करावे. सातत्य. शक्यतो रोज एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि एकाच आसनस्थ होऊन वाचन करावे. वाचनातील स्पष्टता. मंत्र किंवा अध्याय स्पष्ट उच्चारता वाचावेत. घाई गडबड करू नये. स्वच्छता. ज्या ठिकाणी पारायण करतात तिथे गादी, उशी वापरू नये. आसन स्वच्छ असावे. मानसिकता. वाचन करताना मनात शंका किंवा अहंकार नसावा. पूर्ण श्रद्धेने वाचन करावे. आणि एक महत्त्वाची टीप, जर का नकळत चूक झाली तर घाबरून न जाता दुसऱ्या दिवशी क्षमा प्रार्थना करून पुन्हा शुद्ध मनाने पारायण सुरू करावे. माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.